पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुंबईत दाखल झालेत। मुंबईमध्ये पंतप्रधान मोदी आणि फ्रान्स राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांची भेट होती आहे। मुंबईमध्ये पंतप्रधान मोदी आणि मॅक्रॉन यांच्यामध्ये बैठक होणार आहे। भारत फ्रान्स संबंधांना नवी दिशा या भेटी दरम्यान मिळणार आहे। भारत फ्रान्समधील धोरणात्मक भागीदारी नव्या उंचीवरती नेण्याचा उद्देश आहे। द्विपक्षीय मुद्द्यांवरती आणि आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवरती यावेळी चर्चा होईल। भारत फ्रान्सकडनं 114 राफेल लढाऊ विमानं खरेदी करणार आहे। संरक्षण क्षेत्रामध्ये फ्रान्ससोबत करार होणार आहेत आणि याविषयी निवृत्त कर्नल अभय पटवर्धन यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी हितेंद्र शिंगाडे यांनी। फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन भारत दौऱ्यावर आलेले आहेत आणि या दौऱ्यादरम्यान भारत आणि फ्रान्समध्ये महत्त्वाचे करार होणार आहेत। त्यापैकी डिफेन्स सेक्टरमध्ये देखील महत्त्वाचे करार होणार आहेत। इमॅन्युएल मॅक्रॉन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दरम्यान हे महत्त्वाचे करारांवर स्वाक्षरी केल्या जाणार आहेत। आपल्यासोबत आहेत माजी सैन्य अधिकारी कर्नल अभय पटवर्धन। सर, अनेक डील्स होणार आहेत, त्यापैकी संरक्षण क्षेत्रात देखील महत्त्वाचे डील्स होणार आहेत। त्या नेमक्या डील्स कुठल्या राहणार? संरक्षण क्षेत्रामध्ये महत्त्वाच्या डील्स ह्या 3 होणार आहेत। पहिली डील होणार आहे राफेल विमान विकत घ्यायची। आपल्याला 114 राफेल विमानं पाहिजे आहेत, ती आपण फ्रान्सकडनं घेणार आहोत, त्याच्यावर डील होणार आहे। पण त्या डीलमध्ये फक्त एकच प्रॉब्लेम आहे, आपण जी आधी त्यांच्याकडनं 36 राफेल घेतली होती आणि 24 नंतर नेव्हीकरता घेतली, त्याच्यामध्ये त्यांनी आपल्याला सोर्स ॲक्सेस कोड जो होता तो दिलेला नव्हता। त्याच्यामुळे त्या विमानावर कुठल्याही प्रकारचं जर आपल्याला मॉडिफिकेशन करायचं असेल तर ते करता येत नव्हतं। त्याच्यामुळे यावेळच्या करारामध्ये भारत त्या विमानांचा सोर्स ॲक्सेस कोड हे आपल्याला द्यावा ही नक्कीच त्यांना विनंती करेल। 14 विमानं जी आहेत ती आपल्याला फ्लाय अवे कंडिशनमध्ये फ्रान्सकडनं मिळणार आहेत। ती साधारण 2028पर्यंत येतील आणि 126 जे आहेत ते तेजस विमान आपल्याला मिळणार आहेत। आणि त्याच्यानंतर आपण एक ते F-35 किंवा Su-57 ही विमानापैकी कुठली तरी 6th जनरेशन विमानं घेऊ। त्याच्यामुळे आपल्याला साधारण 900 फायटर विमानं, फायटर बॉम्बर, इंटरसेप्टर ही आपल्याकडे येतील आणि ट्रान्सपोर्ट आणि हेलिकॉप्टर फ्लीट जे आहे ते वेगळं राहील। तर हे आपल्याकरता अतिशय महत्त्वाची बाब आहे आणि साधारण आपल्याकडे फॅक्टरी लागून आणि सगळी संसाधनं तयार करून प्रोडक्शन सुरू व्हायला साधारण 2030 उजाडेल असा माझा अंदाज आहे। कॅमेरामन मंगेश हस्तकसह जितेंद्र शिंगाडे, पुढारी न्यूज, नागपूर।